जर आपण विचार केला तर 3 दशकानंतर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं धोरण आहे। 1.60 लाख मान्यता प्राप्त स्टार्टअप मधनं 17.6 लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे। पूर्वी केवळ 4 युनिकॉर्न होते, ते आता 118 युनिकॉर्न झालेले आहेत। पीएम कौशल्य विकास याच्या अंतर्गत 1.6 कोटी युवांचं प्रशिक्षण झालंय। 8 नवीन IIM आणि 7 नवीन IIT सुरू झालेले आहे। देशातल्या एम्सची संख्या ही तिप्पट झालेली आहे आणि 490 नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीमध्ये झालेली आहे। आपण जर बघितलं तर एप्रिल 2020 पासून 18 ते 28 वयोगटातील 3.45 कोटी युवा यांचे EPFO अकाउंट हे उघडण्यात आलेले आहेत। याचा अर्थ त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे। मध्यम वर्गाचा विचार देखील पहिल्यांदाच या सरकारमध्ये होताना आपण बघितला। 12,75,000 पर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्याचा निर्णय या सरकारने मध्यम वर्गाला दिलेला सगळ्यात मोठा दिलासा आहे। जवळपास 2297 सरकारी सेवा उमंग ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत। रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांकरता 37,000 कोटी रुपयाचा फंड हा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। UPIच्या वापरकर्त्यांची संख्या 46 कोटी रुपये झाली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये 2014 पूर्वी थोड्याफार प्रमाणात 5 शहरांमध्ये मेट्रो होती, त्यातल्या 2 शहरात मेजर त्याचा नेटवर्क होतं। आता 23 शहरांमध्ये देशाच्या मेट्रोचं नेटवर्क हे उभं झालेलं आहे। उडान स्कीम मधनं 1.5 कोटीहून अधिक मध्यमवर्गीयांनी त्या योजनेचा लाभ घेत विमान प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि PM सूर्यघर सारख्या योजनेमध्ये आता लाखो लोकांना मोफत वीज देण्याचं काम देखील चाललेलं आहे। आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 9 कोटी नागरिकांना 1.3 लाख कोटीचा लाभ हा देण्यात आलेला आहे। 16,000हून अधिक जनऔषधी केंद्र, 6 कोटी जनतेला त्याचा लाभ झालेला आहे। 77 कोटी हेल्थ ID जनरेट झालेले आहेत। MBBSच्या जागा या 1.18 लाखांनी वाढवल्या आहेत, तर PGच्या जागा 74,000 वाढवलेल्या आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सची संख्या ही आता आपल्याला उपलब्ध होते आहे आणि ई-संजीवनीमधनं 37 कोटी नागरिकांना टेलिचिकित्सा देण्याचं काम हे देखील मोदी सरकारने या ठिकाणी केलं आहे। खरं म्हणजे राष्ट्र प्रथम अशा प्रकारच्या भूमिकेतनं मोदी सरकारने काम केलं आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हा आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचं ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासामध्ये